हे हाय, दिस इज योगेश फ्रॉम दी मायस्पेस क्लास. तर आज आपण 10th ICSE बोर्डचा साऊंड हा चॅप्टर करणार आहे. तर आपल्याला बेसिकली ह्यातले इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या ॲज वेल क्वेश्चन आन्सर करायचे. एक्झामला कुठले टाईपचे क्वेश्चन विचारले होते आणि त्याचं आन्सर कसं तुम्हाला द्यायचं हे आपण बघणार आहे. ठीक आहे, हा आपला मेन मोटर होणार आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण जाऊया चॅप्टरकडे. तर साऊंडसाठी तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. साऊंड हा एक प्रकार आहे, वेव्हचा प्रकार आहे. तर वेव्हसाठी तुम्हाला मेकॅनिकल वेव्ह म्हणून एक कन्सेप्ट आहे. मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हचे दोन पार्ट पडतात. एक एक असतं की एक ट्रान्सफर वेव्ह असतं आणि एक असतं लॉन्जिट्युडिनल. लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या अंडर साऊंड वेव्ह येते. साऊंड पण एक प्रकारची वेव्ह असते. ट्रान्सफर वेव्ह म्हणजे कसं माहिती आहे का, एखादा दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला, तुम्हाला जी वेव्ह फॉर्म होते की नाही त्या वेव्हला ट्रान्सफर वेव्ह ती नेहमी अशी असते. मी डायग्राम टाकायचा प्रयत्न करतो. मला बघा, ही अशा म्हणजे तुमची जी वेव्ह असते ना, बेसिकली वेव्हची दोन टाईप आहे. कुठला एक आहे मेकॅनिकल वेव्ह, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि ह्याचे दोन पार्ट आहे. एक आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे आणि एक आहे ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे वॉटर वेव्ह झालं आणि साऊंड वेव्ह. आपल्याला तसंच चॅप्टर करायचं ह्याच्याबद्दल बघायचं. बाकी तुम्हाला काहीच बघायचं आहे आणि तुम्हाला कोणी ट्रान्सफर वेव्ह बद्दल पण नाही विचारणार. तुम्हाला जे विचारतील ह्या चॅप्टरमध्ये ते आहे साऊंड वेव्ह बद्दल. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. जसं की म्हटलं, मेकॅनिकल एनर्जी काय प्रकार आहे. मेकॅनिकल एनर्जी इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिकल वेव्ह काय करतं तुम्ही बघताल ना, तर मेकॅनिकल वेव्ह काय असतं, त्याच्यामध्ये तुमचा विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम टू ट्रान्सफर एनर्जी. हे खूप महत्वाचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. मटेरियल लागतं टू ट्रान्सफर एनर्जी. म्हणजे कसं माहिती का, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, म्हणजे एक आयडिया म्हणजे समजा एक ग्लास जार घेतो तुम्ही. हा ऐकतो, मी ऐकला असेल तुम्हाला. ग्लास जार घेतला, त्याच्यामध्ये मी बेल लावली आणि इथे मी व्हॅक्यूम लावला. तुम्ही ऐकतो, तुम्हाला आठवत असेल मी मध्ये जेव्हा मी बेल वाजवायला चालू करेल तेव्हा काय तुम्हाला आवाज ऐकायला येईल. आता मी व्हॅक्यूम काय करतो, ह्याची जी एअर आहे ती काढून टाकतो. एअर काढून टाकल्यामुळे काय होतं, ह्यातला जो आवाज हळूहळू कमी व्हायला लागतो आणि एक टाइम असा येतो की तुम्हाला काहीच आवाज येत नाही. राईट, असं का होतं बेसिकली, कारण की ह्यात जरी ही बेल वाजतच आहे पण ह्यातून काय होतं, ह्यातला जो आवाज आहे ना हा ट्रान्सफरच होत नाही इकडून इकडे. इथे आधी काय व्हायचं माहितीये का, ह्यामध्ये एअर असल्यामुळे हे हा साऊंड हा एअरला पास करायचा, हा त्याच्या शेजारच्या एअरला पास, हा त्याच्या शेजार, असं करत ती ट्रान्सफर व्हायची एनर्जी. हा तुम्हाला ऐकायला यायचं. पण आता काय होतं, पूर्ण एअरच काढून टाकलाय, तिथे व्हॅक्यूम राहिलं. मग तेच कन्सेप्ट आहे, म्हणून मी त्याने दिलेलं मेकॅनिकल वेव्ह. एकदा विचारलं एक्झामला किंवा मेकॅनिकल वेव्ह तर काय, विच रिक्वायर मटेरियल मीडियम टू ट्रान्सफर एनर्जी. खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना पटलं, ऑल सेट आहे. ओके, हा साऊंड वेव्ह झाला बेसिकली. हे झालं मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हचे दोन टाईप मी तुम्हाला सांगितलं, एक आहे ट्रान्सफर वेव्ह आणि अनदर म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्हचा साऊंड वेव्ह हा एक प्रकार आहे. ठीक आहे, सगळ्यांना पटलं. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, साऊंड वेव्ह जी आहे बाबा, साऊंड वेव्ह म्हणजे काय, तुम्हाला एखादी गोष्ट ऐकायला येते राईट, आपण त्याच्यावर ठरवतो हा साऊंड वेव्ह राईट. तर कन्सेप्ट अशी आहे, ऑल व्हायब्रेटिंग बॉडीज साऊंड इज प्रोड्यूस बाय. बघा, सो एक वाक्य आहे, साऊंड इज प्रोड्यूस बाय व्हायब्रेटिंग बॉडी. याचा अर्थ असा होत नाही की ज्या पण व्हायब्रेटिंग बॉडी असतात त्या सगळं साऊंड प्रोड्यूस, असं होत नाहीये. साऊंड कसं प्रोड्यूस, व्हायब्रेशनमुळे साऊंड प्रोड्यूस होते, पण ऑल व्हायब्रेटिंग बॉडी डज नॉट प्रोड्यूस साऊंड, असं पण लॉजिक आहे. पण ते तुम्हाला काही बॉडी व्हायब्रेट होतात पण त्याचा साऊंड नसतो, असं पण आहे कन्सेप्ट. फक्त पण साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी हा व्हायब्रेटिंग बॉडी होणं महत्वाचं आहे. इव्हन मी तुम्हाला बोलताना ते वोकल कॉर्ड असतो ते पण ते व्हायब्रेट होतं, त्यामुळे आवाज येतो बेसिकली. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी करायच्या. आपल्याला साऊंड तुम्हाला ऐकायला येणं इम्पॉर्टंट आहे राईट. मग त्यासाठी त्यांनी एक रेंज ठरवलेली. ह्या रेंजचे त्यांनी तीन पार्ट पाडलेले. एक आहे ऑडिबल रेंज पकडलेली. ऑडिबल रेंज काय असते की जी ह्युमनसाठी जी ऑडिबल रेंज आहे ती आहे 20 हर्ट्स. एकदा विचारला होता हा क्वेश्चन, 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स विचारला. 20 किलो राहिला, 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स, 20 किलो हर्ट्स ऑडिबल रेंज. नंतर दिला होता अल्ट्रासॉनिक वेव्ह. अल्ट्रासॉनिक ह्याची रेंज ही मोर दॅन 20 किलो हर्ट्स पेक्षा जर जास्त असेल त्याला अल्ट्रासॉनिक म्हणतात, त्याला अल्ट्रासॉनिक रेंज म्हणतात. हे मोस्टली कुठं वापरतात म्हणजे का, जिथं सोनोग्राफीवर त्याचे केस असेल त्या केसमध्ये अल्ट्रासॉनिक वापरतात. किंवा काही बॅटमॅन असं ना, ते चमकादर वगैरे आपण म्हणतो ना, ते वटवागुड वगैरे,
किंवा डॉल्फिन हे अल्ट्रासॉनिक रेंज वापरतात. नंतर आहे इन्फ्रासॉनिक रेंज. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या रेंज 20 हर्ट्ज पेक्षा छोट्या असतात बघा, 20 हर्ट्ज पेक्षा छोट्या असतात त्याला इन्फ्रासॉनिक रेंज म्हणतात. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, एक्झामला विचारतात कधीतरी. पण ही वाली रेंज बऱ्यापैकी ही तर कॉमन हे तुम्हाला पाठ करायला. अल्ट्रासॉनिक पटलं, इन्फ्रासॉनिक कळालं, ह्या 3 टाईपच्या रेंज आहे. आणि हे कुठं कुठे यूज होतं हे तुम्हाला कुठं सांगावं लागतं. ठीक आहे, सगळ्यांना पटलं. आता ह्याच्यानंतर टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती एक क्वेश्चन नेहमी विचारतात. एक आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. ह्या रिफ्लेक्शन वरून त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या रिफ्लेक्शन वरून त्यांनी इको नावाची कन्सेप्ट प्रोड्यूस केलेली आहे. आणि हा इको वरती बरोबर क्वेश्चन असा, एक तरी क्वेश्चन साऊंड चॅप्टर आला म्हटलं तुमचा इको वरती क्वेश्चन येतो, किंवा एक व्हायब्रेशन किंवा साऊंड, काय प्रॉपर्टी साऊंड ऑफ साऊंड, ह्या 3 पार्ट पैकी एक क्वेश्चन विचारतात. पण बऱ्यापैकी मी बघितलं इको वरती क्वेश्चन विचारतात. ह्याच्यावरती थेरी पार्ट नाही विचारलं पण न्यूमेरिकल विचार, असं ते व्हायस वर्सा आहे, दोन्ही पण विचारतात. तर मोस्टली मी असं ऑब्झर्व केलं की एक विचारलं न्यूमेरिकल विचार, थेरी नाही विचार, थेरी विचारलं न्यूमेरिकल नाही, अशा टाईपचं असतं ते. म्हणून हा खूप महत्वाचा आहे. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड काय असतं माहिती का, आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तर आपण लाईट चॅप्टर केलं होतं, लाईट म्हणजे रिफ्लेक्शन लाईटचा चॅप्टर केला होता. त्या चॅप्टरमध्ये कसं आहे माहिती का, एखादी वेव्ह पडते, तुम्हाला मी डायग्राम काढतो. एखादी वेव्ह ह्याच्यावरती पडते, समजा हा अजून करूया, हा रिफ्लेक्शन आहे. हा काय करतो, हा साऊंड ह्या अँगलनी येतोय, हा आय अजून पडून टेम्पररी, त्याची व्हॅल्यू पण 30 डिग्री अजून मिळेल. तुम्हाला जो ऐकायला जातो ना तो पण हा आर असणार आहे, तो पण 30 डिग्री असणार. ह्याला रिफ्लेक्शन सेम मीडियम मध्ये चाललेला आहे, आणि तुम्हाला हा पण आर आहे ना, हा 30 डिग्री असतो, ह्याला म्हणतात रिफ्लेक्शन म्हणतात. त्याचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला कळून गेलं. ओके, हे इकोचं ते रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल, तर तुम्ही ते बघसाल ना. ओके, तर रिफ्लेक्शन मध्ये आपण कुठे होतो, रिफ्लेक्शन मध्ये काय असतं, तुम्ही ह्या साईडनी बोलला की तुम्हाला ह्या साईडला ऐकलं होतं. ह्या केसमध्ये काय केलं, हा स्टॉप व्हायचे, त्याचा आवाज येतो तुम्हाला, आणि हा बरोबर ह्याच्या अँगलनी चालला ना, त्याच अँगल तुम्हाला ऐकायला येतो. ह्या केसमध्ये आय आणि आर हा सेम, हे लक्षात ठेवा, त्याला म्हणतात इको म्हणतात. आता इकोचे काही एक्झाम्पल्स आहेत. इकोची काय प्रिन्सिपल आहे, सॉरी रिफ्लेक्शनची काय प्रिन्सिपल आहे, त्याचा एक छोटासा पार्ट म्हणजे इको आहे. इको तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कधी पण कुठे फिरायला गेला, फॉर एक्झाम्पल महाबळेश्वर, लोणावळ्याला, सिंहगडला, तिथे इको पॉइंट आहे. याचा अर्थ काय, हाच तो इको पॉइंट आहे. म्हणजे काय होतं म्हणजे का, तुम्ही एकदा तिथं एकदम काय असं म्हणतो तुम्हाला इको पॉइंट, असा तुमचा एक पर्वत असतो बेसिकली, आणि इथं पण एक छोटा, इथं पण एक मोठा पर्वत असेल किंवा छोटा असेल, कसं त्या लेवलचा असू शकतो, अजून पुढे मोठा निघून तुम्ही काय करता, इथं जाता, आणि इथं गेल्यानंतर ना खूप मोठ्याने आवाज टाकतो, काय पण आवाज टाकतो. मग थोडा वेळ काय होतं तुम्हाला, तो आवाज आहे ना, हा आवाज जातो, इथं जाऊन झडकतो, आणि परत तुम्हाला ऐकायला येतं एका थोड्या इंटरव्हल टाइम नंतर. राईट, ह्याला इको म्हणतात. हेच ते इको आहे. राईट, तर इकोची डेफिनेशन काय, खूप महत्वाचं आहे. इको इज द फेनॉमेनॉन ऑफ, इको इज अ फेनॉमेनॉन, रिपिटेशन ऑफ साऊंड, repetition of sound of a source by reflection from an obstacle. सगळ्यांना पटलं, हे इकोची डेफिनेशन आहे. इको हे तुम्हाला कळालं का, तुम्ही इथून मोठ्या आवाज टाकायचा, हा साऊंड काय होतो, ट्रॅव्हल होतो, धडकून रिफ्लेक्ट बॅक होतो, म्हणून ते रिफ्लेक्शन म्हणजे कुठून होतं, फॉर्म असतं, फॉर्म असतं म्हणजे काय, धडकतो. हे पटलं तुम्हाला. एक्झामला क्वेश्चन खूप वेळा विचारलं, व्हॉट इज इको, परत दुसरा आहे कंडिशन फॉर इको, हा त्यांचा आवडता क्वेश्चन, कंडिशन फॉर इको. इकोचे कंडिशन काय माहिती आहे सांगतो मी, आता तुम्ही बघायला गेला, आता अजून आपण थोडेफार एक्झाम्पल घेऊया. तर इकोसाठी पहिली कंडिशन काय माहिती का, हा सेंडर झाला, आणि हा हा सेंडर झाला, आणि हा दुसरा रिसिव्हर पण हाच असतो बेसिकली. हे जे हा जे ऑब्स्टॅकल, ह्या दोन मध्ये जे डिस्टन्स आहे ना, हे नेहमी मोर दॅन 70 मीटर पाहिजे.
कंडिशन फॉर इको. पहिली कंडिशन काय? डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन डिस्टन्स बिटवीन ऑब्स्टॅकल अँड सोर्स म्हणजे काय? जिथून तुम्ही आवाज टाकणार. तो ऑब्स्टॅकल म्हणजे काय? ज्याला धडक होतो. शुड बी म्हणजे मिनिमम म्हणजे काय? मिनिमम 70 मीटर. मिनिमम 70 मीटर म्हणजे काय? त्याच्यापेक्षा मधला डिस्टन्स हे 70 मीटर पेक्षा कमीत कमी 70 मीटर पाहिजे. त्यापेक्षा जास्त असं चांगलं होतं, पण मिनिमम 70 मीटर पाहिजे. हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. म्हटलं. दुसरी गोष्ट, जो रिफ्लेक्टर आहे, रिफ्लेक्टर म्हणजे काय? हा जो ऑब्स्टॅकल हा इनफ लार्ज पाहिजे. इनफ लार्ज पाहिजे म्हणजे कसं म्हणतो का? एक्झाम्पल म्हणतो. समजा हा हा इथं आला, ह्या माणसाने आवाज टाकला. हा छोटा इथं आहे 70 मीटरच्या पुढे एक छोटासा ऑब्जेक्ट आहे. हा आवाज जाऊन धडकल का? नाही. हे धडकाचे पर्सेंटेज खूप कमी राहते. धडकतील पण तो तेवढा लेवलचा नाही म्हणा. पण हा जो ऑब्स्टॅकल आहे ना, हा इनफ लार्ज पाहिजे. बेसिकली थोडा बऱ्यापैकी मोठा पाहिजे. आणि हा बऱ्यापैकी वेव जी जाते ना, नेहमी अशी जाते अशी हळूहळू मोठी होत जाते. हे जायला धडकायला पाहिजे ना, नाहीतर काय होईल? तुला छोटाच ऑब्स्टॅकल असेल ना, एवढंच धडकल. मग काय पॉसिबल? दुसरी गोष्ट आली. तिसरी गोष्ट काय आलं? हा जो साऊंड आहे ऍक्च्युली तिथे पोहोचला तर पाहिजे ना. बरं, मी तर बोलतोय पण एकदम कानाच्या कानात बोलतोय. हा आवाज इथपर्यंत जाईल का? नाही. तुमचा साऊंड पण इनफ लार्ज पाहिजे. साऊंड शुड बी इनफ लार्ज टू ट्रॅव्हल. हे दिसतं तुमचं ट्रॅव्हल आलं पाहिजे. तुमचं हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पाहिजे. इथून तिथं डिस्टन्स ट्रॅव्हल होण्यापर्यंत पाहिजे. असं नको व्हायला तुमचा आवाज झालाय इथपर्यंत जाताना आवाज ऐकलत नाही, मग हा यायला जाऊन हे धडकून पण माघारी पण यायचं आहे. राईट. त्यामुळे तुमचं साऊंड पण इनफ लार्ज पाहिजे. म्हटलं. ह्या इको किंवा इकोच्या कंडिशन खूप म्हणजे खूप वेळ होते. राईट. हा वाला क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. तर ह्यासाठी कन्सेप्ट काय माहितीये का? त्यासाठी असं दिलेलं आहे, म्हणजे इथं मी सोर्स घेतो. हा माझा डेस्टिनेशन झाला. ह्याचं जे डिस्टन्स आहे हा डी झाला. बघा, इथून आवाज टाकला त्याने, इथं तुमचं ऑब्स्टॅकल आहे. हे डिस्टन्स डी झालं. आणि परत माघारी यायला पण ते डिस्टन्स डी लागणार आहे. आपल्या वेळेसाठी इज इक्वल टू कसं? डिस्टन्स अपॉन टाइम. ह्या केस मध्ये डिस्टन्स हा डी तर 2D आला. 2D अपॉन टी. व्ही इक्वल टू 2D अपॉन टी. हे कॅल्क्युलेशन. ह्याच्यावर खूप प्रॉब्लेम्स आहे. ह्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला, तुम्ही युट्यूबवर बघू शकता. ठीक आहे. कंडिशन ऑफ इको झाला. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे युजेस ऑफ इको. युजेसचा इको मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सोनार आहे. हा खूप फेमस क्वेश्चन आहे, एक्झामला विचारतात. व्हॉट इज मीन बाय सोनार? सोनार म्हणजे काय बघा? साऊंड ऑफ नेव्हिगेशन अँड रेंजिंग. राईट. ह्याचा यूज काय होतो? पर्पज काय होतो? ह्याचा मेन पर्पज आहे. यूज पर्पज यूज होतो. या सोनारचा खूप महत्वाचा पर्पज आहे. याचा पर्पज हा आहे की डिटरमाइन वॉटर डेप्थ आहे. डिटरमाइनिंग वॉटर डेप्थ अँड लोकेटिंग अंडर वॉटर ऑब्जेक्ट. अँड लोकेटिंग अंडर वॉटर ऑब्जेक्ट. हा इम्पॉर्टंट आहे. आता सोनारचा प्रिन्सिपल तुम्हाला काय? सोनारचा प्रिन्सिपल काय? हे कोणत्या प्रिन्सिपल चालतं सोनार? कधी कधी क्वेश्चन विचारतात. प्रिन्सिपल ऑफ सोनार काय? प्रिन्सिपल ऑफ सोनार इको हे प्रिन्सिपल असतात, किंवा त्याला म्हणतात रिफ्लेक्शन साऊंड म्हणतात. साऊंड सोनारचा फुल फॉर्म काय? साऊंड ऑफ नेव्हिगेशन अँड रेंजिंग. पर्पज काय असतं? डिटरमाइन वॉटर डेप्थ अँड लोकेटिंग अंडर वॉटर ऑब्जेक्ट. आता असतं काय समज सांगतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये रेडिओ असतो किंवा मोबाईलचा नंबर इझन बेस्ट एक्झाम्पल. मोबाईल आहे, ते तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बोलायचं असेल तर तुम्हाला सिग्नल सेंड करावा लागतो. हा तुमचा इथं अँटीना असतो, खूप मोठा टावर असतो. हा आता हा मोबाईल काय करतो? सिग्नल पास होतो.
आता तिकडचा व्यक्ती जो बोलतो तो सिग्नल हा काय करतो, रिसिव्ह करतो. म्हणजे काय आलं, इथे ट्रान्समीटर पण झाला, बघ नाव आहे ट्रान्समीटर, म्हणजे तो ट्रान्समिट करतो. रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्ह करतो तो पण, राईट. मग ट्रान्समिट करायचं, रिसिव्ह करायचं, मग सेम कन्सेप्ट इथे चालू होतं आपल्या होतं. ह्यात काय होतं, आपण काय करायचं, एक बूट करू. ठीक आहे, तिथं एक ट्रान्समीटर घेतो, तिथं ट्रान्समीटर करतो. समजा मला काय करायचं, ह्या पानाची डेप्थ करायची, तर काय करू, इथे मला एक ट्रान्समीटर शॉर्टकट टी होतो, रिसिव्हर शॉर्टकट मध्ये आर होतो. काय होतं माहिती का, हा साऊंड काय होईल, तुम्हाला हा साऊंडला खाली टाकायचा, हा साऊंडला खाली टाकायचा. इथं झडकला, झडकल्यानंतर काय होईल, हा मागे येईल, हा गेला, हा एनर्जी. मग तुम्हाला काय करायचं, आता समजा तुम्ही जो सिग्नल पाठवलाय तो सिग्नल तुम्ही रिसिव्ह केल्यानंतर जो टाइम लागतो, हा तो टाइम तुम्ही कॅल्क्युलेट करता. तुम्हाला टाइम माहित असतो, कारण मी सेंड आता गेलाय बाबा, एखादी गोष्ट गेली 10 मिनिटं मागे, तुम्हाला कळणार हा 10 मिनिटं लागलेला, हा टाइम तुम्हाला मिळालेला असतो. तुम्हाला माहित असतं हा जो सिग्नल आहे, हा सिग्नलचा पाण्यामधला स्पीड तुम्हाला माहिती, म्हणजे वेलासिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा फॉर्म्युला. तुम्हाला टाइम माहित आहे, कारण तुम्हाला कळतं मी हा सिग्नल पाठवला, हा मला 10 सेकंद मला ऐकायला मिळाला कुठला हा. तुम्हाला माहित असतं की ह्याचा स्पीड किती पाण्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला हा पण एक पॅरामीटर माहिती आहे का. त्याच्यात तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला डिस्टन्स मिळाला, डिस्टन्स इक्वल टू वेलोसिटी इंटू हा जो डिस्टन्स हा 2D असतो का, जायचा टाइम आणि याचा टाइम, म्हणून इथे 2D आलेला आहे. मग डी इज इक्वल टू बघा व्ही इंटू टी अपॉन डी. आणि तुम्हाला काय कळालं, आणि तुम्हाला काय म्हणणार, डी म्हणलं. डी म्हणजे काय ते तुम्ही बघता, डी म्हणजे काय, वॉटरची डेप्थ मी तुम्हाला म्हणलं, किती वॉटर आहे, ठीक आहे. किंवा याचा अजून एक पर्पज असा होऊ शकतो की समजा एखादा ऑब्जेक्ट किंवा एनिमीचं कुठला सबमरीन आहे, तो इथे सबमरीन आहे, मग तुम्ही काय करता, हा सिग्नल पाठवता, ह्याला जाऊन धडकला, हा परत तुम्ही रिसिव्ह करा. माहिती तुम्हाला काय म्हणतात, एक लॉजिकल एक एमटी2 एक हे मिळून जाईल की रफली हा ह्या ऑब्जेक्टला ह्या पोझिशनला लागतो, हे ते सोनाचं आणि खूप वेळा विचारतात सोनाचा, तुम्हाला डायग्राम मी दाखवलं. हा एनिमीच बघा, म्हणजे इथं शेप दाखवलेली, शेपनी काय केलं, सिग्नल त्याला पाठवलंय, हे सिग्नल ह्याला जाऊन धडकलंय, धडकलं रिव्हर्स बॅक झालंय, ह्याने काउंट केलं. इथं तर शिप नसते, तर काय आलंय, सिग्नल कंटिन्यू पुढे गेला, तुम्हाला ऐकायला नसतं आवाज, हे कुठं जाऊन घेऊन पुढे लागतं, मग आपण ते काउंट नाही करत. कुठलं तुम्हाला हे, ओके. आता अजून डायग्राम दाखवतो तुम्हाला, ही वाली तुम्हाला ठेवा, हा सोनार झाला, तिथे ट्रान्समिटर हे सिग्नल पाठवले, इथं रिसिव्ह केलं. लक्षात ठेवा पण एक इम्पॉर्टंट आहे, ह्यामध्ये कोणते वेव्ह पाठवत असतो, अल्ट्रासॉनिक पल्स पाठवतो, हे खूप महत्वाचं आहे. अल्ट्रासॉनिक म्हणजे काय, मी सांगितलं होतं 3 टाईप असतात, एक ऑडिओ रेंज असते, एक इन्फ्रासॉनिक असते, एक अल्ट्रासॉनिक. अल्ट्रासॉनिक म्हणजे काय, ज्याची फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स असते, त्याला अल्ट्रासॉनिक म्हणतात. हे पाठवलं, हे पटलं सगळ्यांना साठी, ठीक आहे. तर तुम्ही जर पिक्चरमध्ये खूप वेळा बघितलं, अशी वाली डायग्राम बघितली, अशी तुम्ही डायग्राम बघितली, आणि काय होतं माहिती का, हे तेच करतो, तुमचे सिग्नल पाठवतं, रिसिव्ह करतो, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक ग्राफिकल ते दाखवतो, हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला जे पाहिजे तो तुम्हाला कुठं कुठं मिळतं. समजा तो जेवढा जवळ येईल ना, हा तुमचा मेन पॉईंट आहे, तुम्ही असतो, म्हणजे जेवढा जवळ येईल ना, तो हळूहळू आहे हे रेंज आहे बेसिकली, अजून करा 1 किलोमीटरची रेंज, अजून करा हा 1 किलोमीटरवरती 2 किलोमीटर असं ते दाखवतं. आणि अँगल दाखवले बघा, किती सरळ आहे किंवा किती काय, हा अँगल दाखवला त्या शेपपासून, म्हटलं तुम्हाला, हे तुम्ही पिक्चर मध्ये खूप वेळ बघत असाल. हे झालं सोनार झालं. आता पुढचा क्वेश्चन बॅटमॅन वाला आहे बाबा. बॅटमॅनला तुम्ही कधी बघतो ना, म्हणजे चमकादार किंवा भूतपावळ, ते नेहमी दिवसा कधी दिसत नाही बऱ्यापैकी, ते बऱ्यापैकी रात्री दिसत, दिवसा त्यांना डोळ्यांना त्रास होत असतो, मग रात्री त्यांना दिसत त्रास होताना दिसत येत नाही बऱ्यापैकी, मग रात्रीच येतात ते बाहेर. रात्री बाहेर आल्यानंतर त्यांना जर ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय असतो, ते ना त्यांना जेव्हा ते उडतात म्हणजे फ्लाय करतात ते अल्ट्रासॉनिक यूज होतात, काय करतात अल्ट्रासॉनिक वेव्ह सोडतात. त्यांनी काय होतं, सेम कन्सेप्ट जाते, हे अल्ट्रासॉनिक सोडून देऊ असे ही अशी जाते, जर कुठं ऑब्स्टॅकल डिटेक्ट झाला तर हे काय होतं, ऑब्स्टॅकलनी काय हा साऊंड त्याला धडकून परत माघार येतात, माहितीच्या बेसवर त्यांना कळतं की समोर काय ऑब्स्टॅकल मध्ये टर्न घेतात. कुठलं तुम्हाला मला काय आहे, हे हे बॅट्स एक्झाम्पल आहे. इव्हन डॉल्फिन मध्ये तेच कन्सेप्ट आहे, डॉल्फिन मध्ये करतं एक वेव्ह सोडतात, समोर मासा वगैरे असेल तर त्याला तो धडकून पण माघार येतो. मग त्याच्यावरती आपण क्वेश्चन पण बघूया, जेव्हा आपण क्वेश्चन करेल ना टॉपिकचे,
तेव्हा तुम्हाला ह्याचे कन्सेप्ट कळून जातील. ओके, आपण त्याची वेळ आली करायची, आपण त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर करू. ओके, पहिला क्वेश्चन आहे वॉटर मेकॅनिकल वेव्ह. आता आपण जेवढं शिकलो ना त्याच्या रिलेटेड थोडेफार क्वेश्चन करूया. वॉटर मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय असतं? इट इज अ मेकॅनिकल वेव्ह आर दी वेव्ह विच रिक्वायर मटेरियल टू मीडियम ऑफ ट्रान्समिशन. मी सगळ्यात पहिला टॉपिक सांगितला मेकॅनिकल. तुम्हाला ते ग्लास वर एक्झाम्पल दिलं होतं ना, हवा बाहेर काढल्यानंतर तुम्हाला ऐकायला येत नाही का? त्याचं एनर्जीच नाही, मीडियमच नाही एनर्जी ट्रान्सफर करायला. राईट, ते कन्सेप्ट आहे. ओके, डिफाईन इन टर्म्स रिलेशन टू वेव्ह, अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्ह वेलोसिटी. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला. समजा अजून कारण असे एक्झाम्पल देतो. ओके, अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं म्हणजे आता हे पण डिस्टन्स झालं वरती, मीन हे मीन पोझिशन झाली आता. हे पण डिस्टन्स झालं, हे पण डिस्टन्स झालं, हे पण डिस्टन्स झालं, हे पण, हे सगळे डिस्टन्स होते. मग ह्यातला चूज कुठलं करायचं? बाहेर चूज कुठलं करायचं? हे वाला चूज करायचं. म्हणजे म्हणून काय आलं, तुमच्या डेफिनेशन मध्ये आलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. कुठून मोजायचं हे तुम्हाला? फॉर्म अ मीन पोझिशन. दिला का फॉर्म इट मीन पोझिशन इज कॉल्ड अँप्लिट्यूड. हे पण आहेत, हे अँप्लिट्यूडच आहेत, पण हे पण ती अँप्लिट्यूड मध्ये ती नाही पकडत. कुठली प्रकारचा? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. म्हणून तुमच्या डेफिनेशन दोन वर्ड येणार, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून? मीन पोझिशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं बघा. फ्रिक्वेन्सी एक सिंपल कन्सेप्ट होतं. समजा माझा अजून पण हा माझा 1 सेकंडचा टाइम पिरियड आहे. हा माझा 1 सेकंडचा टाइम पिरियड आहे. आता मी म्हटलं की फ्रिक्वेन्सी डेफिनेशन काय आहे, एकाच सेकंदामध्ये तो किती वेळ व्हायब्रेट होता त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. अजून तर हा 1 सेकंद आहे, ही माझी एक वेळ झाली पूर्ण. माझी फ्रिक्वेन्सी किती झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्ज कधी होईल बघा. हा एकच सेकंदचा टाइम पिरियड आहे, पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय करायला, ह्याच्यामध्ये त्यांनी दोन केलं बघा. एकाच सेकंदामध्ये त्यांनी दोन ऑसिलेशन कम्प्लीट केले. तुमच्या डेफिनेशन मध्ये ऑसिलेशन आलं पाहिजे किंवा व्हायब्रेशन आलं पाहिजे. किती सेकंदामध्ये केले पाहिजे? एकाच सेकंदामध्ये. म्हणून डेफिनेशन मध्ये आले बघा, नंबर ऑफ व्हायब्रेशन मेड बाय पार्टिकल ऑफ द इन 1 सेकंड. जेव्हा फ्रिक्वेन्सी 3 हर्ट्ज झाली याचा अर्थ काय, त्याने एका सेकंदावर 3 वेळा लावणार, 3 वेळा त्याने ऑसिलेशन कम्प्लीट केलं. फ्रिक्वेन्सी 4 हर्ट्ज साठी म्हणजे काय आलं, त्याने एकाच सेकंदात 4 ऑपरेशन केलं. फ्रिक्वेन्सी त्याच्या युनिट काय? हर्ट्ज आहे, लक्षात ठेवतो. ओके, त्याच्यानंतर काय दिले, वेव्हलेंथ दिला. तर वेव्हलेंथ साठी तुम्हाला त्यासाठी एक कन्सेप्ट सांगतो, वेव्हलेंथ काय प्रकार असतो. आता वेव्हलेंथ म्हणजे बेसिकली बाबा तुमची वेव्हलेंथ काढायची किंवा डिस्टन्स बाबा केवढी मोठी वेव्ह, साप थोडा मोठा आहे काय, असं टाईपचं आहे. आता हे वरचा भाग असं ना क्रिस्ट म्हणतो, म्हणजे हा मीन पोझिशनचा वरचा भाग त्याला क्रिस्ट नाही, मीन पोझिशन खालच्या भागाला काय ट्रक म्हणतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे, द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रिस्ट, सक्सेस म्हणजे एकानंतरचे, असं नाही पाहिजे हा क्रिस्ट आणि हा क्रिस्ट असं नाही घेतात, लगातार लागोपाठ जे क्रिस्ट आहेत ना, ह्या दोघांचे जे डिस्टन्स असतात त्यांना वेव्हलेंथ म्हणतात. क्रिस्ट ऑर टग म्हणतात. आता साऊंडच्या बाबतीत काय घेतात म्हणजे का, तुमचं जे कॉम्प्रेशन असतं आणि रेअरिफिकेशन असं टाईप असतं साऊंड मध्ये. कॉम्प्रेशन तुम्हाला डायग्राम देतो. हा झाला, हे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे साऊंड असते. साऊंड मध्ये कसं कॉम्प्रेशन असतं, रेअरिफिकेशन. साऊंड मध्ये एक्झाम्पल घेऊन, जेव्हा तुम्ही गणपतीचे डीजे वर लावतो राईट, ते तुमच्या घराच्या काचा व्हायब्रेट होतात. काचा व्हायब्रेट होतात त्याच्या मागचे कारण असतं, त्याचे पल्स असतात ना, बीट्स, ते खूप प्रेशरनी तुमच्या काचा वाजवत होतात. हे वाला कॉम्प्रेशन आहे. जेव्हा तुमचं गाणं वाजतं पण तुमचे काचा व्हायब्रेट होतं तेव्हा तुमचं रेअरिफिकेशन होतं. हे बेसिकली काय असतं, पार्टिकल असतात, प्रेशर असतं, डेन्सिटी, ते व्हायब्रेट करत होतात, म्हणजे त्या फ्लोने जात होतात, ती एनर्जी ट्रान्सफर करत त्या तेवढ्या इमोशनल. हे ती कन्सेप्ट आहे. आता मला जर सांगायचं आहे की हा साऊंड वेव्हची वेव्हलेंथ काढायची, तुम्ही काय करणार, डिस्टन्स बिटवीन हा क्रेश, हा कॉम्प्रेशन आणि हा कॉम्प्रेशन, म्हणजे जे काय डिस्टन्स आहे त्याला मी वेव्हलेंथ म्हणतो. आता जर हेच मी ट्रान्सफर मध्ये करायला गेलं तर डिस्टन्स बिटवीन हे बघा, हा क्रेस्ट आणि हा क्रेस्ट, हा दोघांचे मॅक्झिमम पॉईंट किंवा टग यांना मी असं म्हणू शकतो. कळायला पटलं? ठीक आहे, वेव्हलेंथ झाला. आता वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय, सेम लॉजिक. वेलॉसिटीचा फॉर्म्युला वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बाबा त्या एकाच सेकंद, बाबा एकाच सेकंदामध्ये त्यांनी किती डिस्टन्स केलं, एकाच सेकंदामध्ये त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, म्हणजे वेलॉसिटी. तुम्ही न कळत पण डिस्टन्सला टाइम डिवाइड केलेलं. पटलं सगळ्यांना? ओके, ह्यातलं ना खूप हा एक क्वेश्चन महत्वाचा बघा. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, वेलॉसिटी,
फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. जेव्हा एका मीडियम मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये जाते तेव्हा ह्या दोन गोष्टी येतात, वेलोसिटी आणि वेव्हलेंथ चेंज. वेव्हलेंथ और स्पीड ऑफ चेंजेस हे चेंजेस होत असतात. फ्रिक्वेन्सी कोणत्याच केसमध्ये चेंज आपण बघा रिफ्रेशन मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते, ह्या केसमध्ये तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होते. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह डज नॉट चेंज व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर. हा आरएमबी कॉन्स्टंट. राईट. ओके. पुढचा क्वेश्चन दिला, स्टेट टू फॅक्टर ऑन विच स्पीड ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम डिपेंड्स. कोणत्या दोन गोष्टी डिपेंड आहे, डेन्सिटीवर डिपेंड आहे आणि टेम्परेचरवर डिपेंड आहे. आता डेन्सिटी कसं डिपेंड आहे बघा, स्पीड ऑफ साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. जो स्पीड आहे ना वेलोसिटी असं दिलं त्यांनी, असं ते रिलेशन तुम्हाला रिलेशन पाठ करावं लागेल. ठीक आहे, ह्याला सोल्युशन नाही. सगळ्यांना पटलं. हा तो फॉर्म्युला आहे, वेलोसिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. बरं, टेम्परेचरचं एक्झाम्पल आहे. टेम्परेचरचं कसं होतं बघा, टेम्परेचर वाढलं की तुमचं स्पीड पण वाढतं, स्पीड वाढला की तुमचं. आता टेम्परेचर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एक आयडिया. समजा हा पाणी घेतलं मी, त्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आणि मी खाली इथे गॅस लावला, तर काय होईल माहिती का, इथं बबल इथं जाईल, इथला बबल इथं जायला त्याला अजून बरं 10 सेकंड लागतं. आता टेम्परेचरला गॅस लावल्यामध्ये टेम्परेचर वाढून मग 40 झालं, 10 होईल 9 सेकंड, मग परत वाढवलं 8 सेकंड, म्हणजे टेम्परेचर अजून 80 डिग्री सेल्सिअस झालं. तर काय होईल, तिथले बबल फास्ट झाला, आला का नाही, हा बबलचा स्पीड वाढला की नाही. मग तेच लॉजिक इथं लक्षात ठेवायचं, तुमचं टेम्परेचर स्पीड वाढला, सॉरी तुमचं टेम्परेचर वाढला की तुमचं स्पीड पण वाढतं. ठीक आहे. ओके. आता हे नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू मीन बाय रिफ्लेक्शन साऊंड. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणजे काय, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणजे काय, तुम्ही ज्या साईडनी ऐकायला आलाय, तुम्ही इथून बोलला की तुम्हाला इथं ऐकायला येतं, हे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. लाईटचं पण तसंच आहे, ज्या इन्सिडेंट अँगल तुम्ही टाकला त्याच इन्सिडेंट रिफ्लेक्शन अँगल तुम्हाला मिळतो. जस्ट रे ऑफ अ लाईट साऊंड वेव्ह ट्रॅव्हल बॅक इन द अपोजिट डिरेक्शन ऑन हिटिंग ऑब्स्टेकल. म्हणजे का, हा साऊंड इथे जातो, हा ऑब्स्टेकल घडवतो परत मागायला होतो. राईट. स्टेट द कंडिशन फॉर द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. कंडिशन काय आहे, हा काय करतो, कंडिशन फॉर द रिफ्लेक्शन काय, रिफ्लेक्शन साठी कंडिशन काय, ओके. रिफ्लेक्शन साठी कंडिशन तुमचं मेन गोष्ट आहे की तुम्ही बोलणारा पाहिजे, त्यांनी मोठा बोलला पाहिजे, हा धडकून ऐकल्याला ऐकायला. हे ती कंडिशन आहे. नेम द डिव्हाइस विच इज यूज फॉर रिफ्लेक्शन. ठीक आहे. ओके. पुढचा क्वेश्चन खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, हा आयएमपी क्वेश्चन आहे, त्याचा आवडता क्वेश्चन आहे. मागाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. इको म्हणजे काय असतं, इकोचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, हा पर्वत दिला होता, इथे एखादा व्यक्ती उभं राहिला, इथं दुसरा एक माउंटेन घ्या, माउंटेन नाही इथे मोठा ऑब्स्टेकल घ्या, जेव्हा हा मोठ्याने ओरडतो तेव्हा काय होतं, हा आवाज तिथे जाऊन त्याला धडकून परत मागवतो. मग तेच आहे, तेच एक्झाम्पल दिलं होतं डेफिनेशन. ओके. तुम्हाला डेफिनेशन तुम्ही मागे सांगितली होती, डेफिनेशन काय होतं, बाउन्सिंग बॅक किंवा रिपिटेशन ऑफ साऊंड ऑफ अ सोर्स बाय रिफ्लेक्शन फ्रॉम एन ऑब्स्टेकल. बरं ना, रिपिटेशन तुम्हाला ऐकायला येतं, कोणाचं येतं, साऊंड येतं, कधी होतं ऑब्स्टेकल धडकल्यानंतर, त्याला इको म्हणतात. कंडिशन ऑफ इको, तुम्हाला ते कंडिशन ऑफ इको मी तुम्हाला ते दिलं ते पॉईंट, हे 3 पॉईंट, हे 3 पॉईंट करायचे. ठीक आहे, जे आपण बोललो ह्याबद्दल. आणि लक्षात खूप इम्पॉर्टंट आहे आयएमपी. हा 0.1 सेकंड घ्या किंवा 70 मीटर घ्या, त्याचं कॅल्क्युलेशन तेच आहे. ऍप्लिकेशन ऑफ इको, ऍप्लिकेशन ऑफ इको काय आहे बघा, एक तुम्ही डॉल्फिन वाला मी सांगितलं, सोनार आहे, रडार आहे, डॉल्फिन आहे किंवा आणि किंवा बॅट, हे सगळे एक्झाम्पल होते. म्हणजे स्टेट द यूज ऑफ इको बाय बॅट, डॉल्फिन अँड फिशरमॅन. Bat, dolphin, fisherman detect their enemy or obstacle by position of fish by emitting sending ultrasonic wave. हे खूप महत्वाचं, अल्ट्रासॉनिक वेव्ह पाठवलं तुम्हाला, त्याची मी डायग्राम पण दाखवली होती. राईट, डायग्राम हेच आहे प्रिन्सिपल आहे बेसिकली. तुम्ही इथून सिग्नल सेंड करता, इथे जसं बॅट असेल, अजून पण हा बॅट आहे, हा पण सिग्नल ट्रान्समिट करणार, हा त्या ऑब्स्टेकल झडकणार आणि परत त्याला बॅक होणार, मग त्याच्यानं त्याला कळतं. तुम्ही सोनारचं पण सेम कन्सेप्ट, सगळ्यांची कन्सेप्ट आहे, जाऊन आवाज झडकणार आणि मागे करणार. प्रिन्सिपल काय, इकोचा, इकोचं प्रिन्सिपल आहे रिफ्लेक्शन. खूप वेळा क्वेश्चन विचारतात, तुम्ही लक्षात ठेवता, लिहून ठेवा, नोट करून ठेवा. इकोचं रिफ्लेक्शन काय, इकोचं प्रिन्सिपल काय, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आहे. ओके.
कोणती वेव्ह यूज करतो बऱ्यापैकी? मोस्टली सोनार वगैरे. अल्ट्रासॉनिक. अल्ट्रासॉनिक म्हणजे काय? ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त आहे त्याला अल्ट्रासॉनिक म्हणतात. ओके. व्हॉट यू मीन बाय साऊंड रेंजिंग? साऊंड रेंजिंग म्हणजे ते सोनार आहे. The process of detecting obstacle with the help of echo is called as sound ranging. Animals, bat हे example दिलेलं आहे. ओके. ओके बघा आला क्वेश्चन. नेम द वेव्ह यूज. कोणती वेव्ह यूज? अल्ट्रासॉनिक म्हणतो. का? त्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असते. वाय आर बघा क्वेश्चन विचार वाय आर दी वेव्स मेन्शन बाय यू नॉट ऑडिबल? का? आपल्याला फक्त ऐकायला किती येते? 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्जच्या रेंज मध्ये ऐकायला येतं. त्याच्या वरच्या रेंज आपल्याला ऐकायला येत का? नाही. आणि अल्ट्रासॉनिक वेव्ह ही ती वेव्ह आहे आपल्याला ऐकायला येतं. सोनार परत विचारा क्वेश्चन मला बघा. सोनार साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग अल्ट्रासॉनिक वेव्ह यूज करतो. कोणतं प्रिन्सिपल आहे? त्याचं प्रिन्सिपल काय? इको हे प्रिन्सिपल आहे. बघा मेडिकल फील्ड मध्ये इको काय होता? लिव्हर, गाल ब्लॅडर, युरेटर, बॉम्ब ह्याच ठिकाणी अल्ट्रासोनोग्राफी होते. सोनोग्राफी तुम्ही ऐका, सोनोग्राफी ऐकली ना, थोडंफार ऐकून त्याच काय तुम्ही जाणून ऐकलं. ओके. टू डिटेक्ट ऑब्स्टॅकल देअर पार्ट प्रोड्यूस अल्ट्रासॉनिक हे त्यांनी सांगितलं. कोणते वेव्ह अल्ट्रासॉनिक? आता आपण सेकंड पार्ट बघायचा. सेकंड पार्ट काय आहे? हा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट आपण बघून आता व्हायब्रेशन बद्दल बघणार. आता व्हायब्रेशनचे खूप टाइप्स आहेत. आपण एखादा हे बघायचा प्रयत्न करूया. व्हायब्रेशन म्हणजे काय आहे? त्याचं व्हायब्रेशन हे खूप महत्वाचं आहे. अजून एक्झाम्पल आहे का कुठे चांगलं? नाहीये. ठीक आहे. आता हे तीन तुम्ही सांगतो. नॅचरल व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, डॅम्प व्हायब्रेशन काय पण करतो. ठीक आहे. आता आपण याच्याबद्दल जाऊया थोडंसं पुढं. जर तुम्ही व्हायब्रेशन बघता ना तर तीन टाईपचे असतात. एक फ्री व्हायब्रेशन आहे. फ्री व्हायब्रेशनला नॅचरल व्हायब्रेशन म्हणतात. दुसरा आहे फोर्स व्हायब्रेशन. दुसरं काय? फोर्स व्हायब्रेशन आहे. आणि अजून एक आहे डॅम्प व्हायब्रेशन आहे. तुम्ही सांगू दे काय 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 असतो डॅम्प व्हायब्रेशन. आणि ह्याच्यावरचे आपण क्वेश्चन पण थोडे डिस्कस करू. एक्झामला काय काय क्वेश्चन विचारतात. नावात यावं फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय माहिती का? फ्री व्हायब्रेशन म्हणजे की एखादी बॉडी व्हायब्रेट होते, पण कधी होते? विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स नसताना पण ती बॉडीचा व्हायब्रेट होतो, तर त्याला फ्री व्हायब्रेशन असं म्हणतात. सगळ्यांना पटलं? कोणत्याही टाईपचा तुम्हाला कारण कोणत्याही टाईपचा एक्सटर्नल फोर्स नसतो. राईट. डेफिनेशन काय सांगतो मला? फ्री व्हायब्रेशन आपण डेफिनेशन बघू. Periodic vibration of a body with important with constant amplitude in the absence of external force. हे इम्पॉर्टंट. फ्री व्हायब्रेशन आलं म्हणजे काय? इन दी अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स. फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स. एवढं इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्यांना पटलं का? ओके. ऑल्सो ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय डॅम्प ऑसिलेशन बघायचंय. ओके. डॅम्प ऑसिलेशन काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगून देतो. डॅम्प ऑसिलेशन एकदम सोपं आहे.
डॅम्प ऑसिलेशन मध्ये काय होतं माहिती आहे का, किंवा डॅम्प व्हायब्रेशन मध्ये एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आयडिया होऊन जाईल. आता फोर्स मी जरा सांगतो डॅम्प मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. डॅम्प नाही म्हणजे पहिला मला फोर्स घ्यावा लागेल तुम्ही ती कन्सेप्ट. फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय होतं, फोर्स व्हायब्रेशनचे एक्झाम्पल असं सांगतो. Definition: when a body is maintained in a state of vibration, state of in a state of vibration by a strong periodic force, बाय स्ट्रॉंग पिरियडिक किंवा एक्सटर्नल फोर्स असू शकतो. हे पटलं. फोर्स व्हायब्रेशनला काय होतं, तुम्हाला एक्सटर्नल फोर्सची गरज पडते, हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी काय करायला तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला द्यावं लागतं. जर तुम्ही झोक्याचं एक्झाम्पल बघितलं असेल, झोका तुम्ही कधी बसला असेल तर तुम्हाला मागच्याला कोणाला झोका द्यावा लागतो तर ते पॉसिबल. नाही तर काय होतं, झोका दिला एकदा दिला की जातो परत ते बंद पडायला लागतो. तुम्हाला ते कंटिन्युअस तुम्हाला द्यावं लागतं तरच ते फोर्स व्हायब्रेशन हे ते कन्सेप्ट आहे. आता काय करणार, फोर्स करावा लागतो, अभ्यास कर ते फोर्स व्हायब्रेशन आलं. काय काय स्वतःहून अभ्यास करतात ते फ्री व्हायब्रेशन होतं एक्झाम्पल झालं. ते पटलं तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं डॅम्प व्हायब्रेशन. डॅम्प व्हायब्रेशन खूप वेळा विचारलेलं आहे. ठीक आहे. डॅम्प व्हायब्रेशनचं आता डॅम्प व्हायब्रेशन काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगतो. डॅम्प व्हायब्रेशनचं एक्झाम्पल तुम्हाला जर तुम्ही कधी बघितलं तर तुमच्या घरात कधी कोणाकडून हातातून भांडं पडलं तर काय होतं, त्या भांड्याचा आवाज तुम्ही बघा कसा असतो. त्या भांड्याचा पहिला आवाज एकदम मोठा असतो आणि मग आवाज थोडा थोडा बारीक बारीक बारीक. ह्याला डॅम्प व्हायब्रेशन. तुमची काय होतं, एनर्जी हळूहळू कमी व्हायला लागते डॅम्प व्हायब्रेशन मध्ये. हेच एक्झाम्पल आहे. पटलं? म्हणजे काय झालं हे तुम्हाला कळलं. हे डॅम्प व्हायब्रेशन खूप वेळा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज नेम डॅम्प व्हायब्रेशन. पण डॅम्प व्हायब्रेशन मध्ये काय होतं, तुमचा आवाज पहिल्यांदा मोठा येतो मग हळूहळू ते कमी कमी व्हायला लागतो. हे एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं, जर घरात तुमचं कधी भांडं पडलं तर तुम्ही बघताना पहिला आवाज मोठा येतो मग हळूहळू हळूहळू कमी होतं. इव्हन तुम्ही मंदिराचा जेव्हा घंटा आवाज होता ना तेव्हा मग तसं होतं बघा, पहिल्यांदा आवाज मोठा येतो मग हळूहळू आवाज कमी कमी व्हायला लागतो. ते पण डॅम्प व्हायब्रेशनचं एक्झाम्पल आहे. ओके. मग त्याचा डेफिनेशन कशी येते बघा, द डिक्रीज इन द अँप्लिट्यूड, द decrease in the decrease in the amplitude caused by dissipative 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 force is called damping. आणि करस्पॉन्डिंग मोशन इज कॉल्ड डॅम्प ऑसिलेशन किंवा डॅम्प व्हायब्रेशन मध्ये. सगळ्यांना पटलं? तुमचं सगळ्यात मोठी गोष्ट काय, हे वाक्य येणार तुमचा अँप्लिट्यूड काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. हे कशामुळे डिक्रीज होतं म्हणजे काय, डिपेसिटी फोर्स होतो. डिपेसिटी फोर्स म्हणजे काय होतं, ते स्वतः स्वतः हळूहळू एनर्जी खायला लागतो. जे नाही ना त्याला भेटत नाही, एक्स्टर्नल फोर्स नाही भेटत आहे पण तो हळूहळू तो कमी करायला लागतो. राईट. हेच एक्झाम्पल आहे ऑलसाठी तुम्हाला पडलं. ओके. आता ह्याच्यानंतर आहे ना हे खूप महत्वाचा क्वेश्चन येतो, टाईप येतो. आता फोर्स व्हायब्रेशन केला ना ह्याची स्पेशल केस आहे. ती स्पेशल केस काय असते, हा स्पेशल केस आहे रेझोनन्स. हा खूप टाईप आहे, खूप महत्वाचा. हा बेसिकली फोर्स व्हायब्रेशनचा एक स्पेशल केस आहे आणि हा खूप महत्वाचा आहे. ह्यामध्ये काय प्रकार असतात तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन काय ते पण होतं, व्हॉट इज मेमो रेझोनन्स, कंडिशन फॉर द रेझोनन्स, असं क्वेश्चन विचारतात. आपण रेझोनन्स घेऊया. रेझोनन्स म्हणजे काय, इट इज अ special case of force vibration it occurs
when the frequency when the frequency of the applied periodic external force becomes equal to natural frequency equal to natural frequency of vibrating body. म्हटलं आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा काय प्रकार आहे. म्हणजे कसं असतं माहिती का, आता एक एक तुम्हाला एक सिनियर सांगतो. आता एखादा व्यक्ती खूप शांत आहे, मग समोरच्या व्यक्ती त्याला डी बसतो राईट. मग ह्या व्यक्ती राग यायला लागतो, हा राग येतो पण हा काहीच करत नाही. पण एक टाइम असा येतो की त्या व्यक्तीचा रागाचा पारा फुटतो, कंट्रोल होत नाही, मग तो खूप रागाला जातो, मग तो काय करतो, काहीतरी ऍक्शन घेतो, मग तो म्हणजे रेझोनन्स झाला नकळतपणे. पटलं का? म्हणजे प्रत्येकाला एक स्वतःची फ्रिक्वेन्सी असते, मग ती दिली बघा. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची फ्रिक्वेन्सी बेअरिंग कॅपॅसिटी असते, त्याला म्हणतात नॅचरल फ्रिक्वेन्सी. ती मीट झाली मग तो काही पण करायला लागतो, व्हायब्रेट. मग तेव्हा काय होतं, बॉडी एकदम स्ट्रॉंगली व्हायब्रेट व्हायला लागते, फुल स्पीडनी व्हायब्रेट व्हायला लागते. राईट, सगळ्यांना पटलं? मग रेझोनची कन्सेप्ट सगळ्यांना पटली. रेझोन इज अ स्पेशल केस ऑफ फोर्स व्हायब्रेशन. इट ऑकर्स वेन तुम्ही आता हा एक्सटर्नल फोर्स आहे ना, बेसिकली फोर्स व्हायब्रेशन आहे, म्हणून वेन द फ्रिक्वेन्सी तुम्ही जी अप्लाय करता ना फ्रिक्वेन्सी, त्याची फ्रिक्वेन्सी ही तुमची इक्वल व्हायला पाहिजे कोणाबरोबर, त्या प्रत्येक बॉडीची स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, त्याच्यावर मीट व्हायला पाहिजे. पहिला एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. हा एक खूप फेमस आहे. रेझोनन्स व्हायब्रेशन ब्रिज वाला एक्झाम्पल आहे. हा ऍक्च्युअल व्हिडिओ आहे, तुम्ही बघता. तुम्हाला मी हा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, मी थोडं आयडिया येऊन जाईल तुम्हाला. बघा ह्या केसमध्ये काय होतं, बघ ह्यामध्ये काय झालं माहिती का, हा ब्रिज बनला, हा सस्पेन्शन ब्रिज बेसिकली. हा हवा आली त्यामध्ये हा ब्रिज हालायला लागला, जर तुम्ही बघता ना तुम्हाला दिसत आहे हा ब्रिज व्हायब्रेट व्हायला लागला. याचा अर्थ काय, ह्या केसमध्ये जी हवा जी आहे ना ती एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आहे, त्याच्यामुळे काय होतं, हा ब्रिज व्हायब्रेट व्हायला लागतो. बरोबर आहे. आता हा कधी पण व्हायब्रेट होईल रे, त्याची पण कॅपॅसिटी असेल की नाही, ती कॅपॅसिटी म्हणजे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी झाली. ज्यावेळेस ती नॅचरल फ्रिक्वेन्सी मीट करेल, कोण मीट करेल, अप्लायड एक्सटर्नल फोर्स अप्लाय मीट करेल. त्यामुळे हा काय ब्रिज खूप, बघा हा जस्ट नॉर्मल वेनी व्हायब्रेट लागते बघा, आम्ही तुम्हाला दिसते बघा, ब्रिज कला व्हायब्रेट व्हायला का, बिकॉज ऑफ अप्लायड एक्सटर्नल फोर्स. कोण आहे अप्लायड एक्सटर्नल फोर्स, तुमचे एअर आहे. ब्रिज एकदम जोरात वर व्हायब्रेट व्हायला लागला बघा, तुम्हाला दिसतंय इथे बघा. आणि काय झालं मग त्याच्यानंतर, हा ब्रिज पडला. राईट, का पडला, का मागचं कारण काय, हा ब्रिज पडायचं मागचं कारण काय होतं, हा ब्रिज पडायचं मागचं कारण एकच होतं, का त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल अप्लायड फ्रिक्वेन्सीला मॅच झाली आणि तो खूप जोरात व्हायब्रेट व्हायला लागला. मग व्हायब्रेट व्हायला लागला म्हणून तो पडला. हेच ते कन्सेप्ट आहे रेझोनन्स. सगळ्यांना पटलं? म्हणून तुमच्या डेफिनेशन मध्ये यायला पाहिजे काय, तुमचं एक्सटर्नल अप्लायड फ्रिक्वेन्सी ही तुमची मीट व्हायला पाहिजे कोणाबरोबर, नॅचरल फ्रिक्वेन्सी बरोबर. राईट, हे खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यानंतर आहे ना, कंडिशन फॉर रेझोनन्स पण विचारतात. कंडिशन फॉर रेझोनन्स खूप महत्वाचा टॉपिक आहे, हा एक खूप वेळा विचारला. कंडिशन फॉर रेझोनन्स काय आहे, कंडिशन फॉर रेझोनन्सची पहिल्याचा रूल हा आहे की तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती नॅचरल फ्रिक्वेन्सीवर मीट व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट हे एक्सटर्नल बेसिकली फोर्स व्हायब्रेशन असलं पाहिजे. राईट, हे पटलं सगळ्यांना? कंडिशन कंडिशन काय तुमची, तुमची अप्लायड एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आहे ना, फोर्स आहे ना, दॅट शुड बी इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग बॉडी. हा तुमचा रेझोनन्सचा पहिला
रिझनचा रूल आहे. सगळ्यांना पटलं? ठीक आहे. आता एक्झामला हे झालं, हे मला विचारलं. आता एक्झामला काय विचारतात अजून माहिती का? बघा, आता हे फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन यांच्या दोघांचे डिफरन्स विचारतो. म्हणजे फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स यांचा डिफरन्स विचारतो. परत फ्री व्हायब्रेशन आणि डॅम्पिंग व्हायब्रेशन यांचा डिफरन्स, असे 3-4 टाईपचे डिफरन्स विचारतात. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? आपण आता क्वेश्चन आन्सर करा ना, त्यावेळेस आपल्याला हे पण करून घेऊ. पण हे असं हे तुम्हाला करायचे ह्यामध्ये. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन आन्सर बघू थोडेसे कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय साऊंड फ्री व्हायब्रेशन? मी फ्री व्हायब्रेशनचा एक डेफिनेशन दिली होती. काय होतं? विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स नको त्या केसमध्ये. व्हायब्रेटिंग बॉडी जी आहे ना, त्याला कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स नको. इज कॉल्ड फ्री व्हायब्रेशन. एक्झाम्पल दिले बघा. वेन वी स्ट्राइक द की ऑफ पियानो, various strings are set into vibration at their natural frequency. त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला ते त्या व्हायब्रेट होऊ लागतात. ओके, नॅचरल फ्री व्हायब्रेशन, नॅचरल फ्रिक्वेन्सी तसंच आहे बघा. When each body complete capable of set of vibrating freely and vibrate with frequency, it is the natural frequency of the body. म्हणजे काय माहितीये का? आता ही स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंगचे एक्झाम्पल घेतो. ही एक तार आहे. ओके, जेव्हा मी त्याला व्हायब्रेट करतो तेव्हा ती काय होईल? अशी एक व्हायब्रेट होऊ शकते किंवा ती अशी पण व्हायब्रेट होऊ शकते, अशी पण कम्प्लीट करते. हे याच्यावरती आपण न्यूमेरिकल नॉलेज केलं, तुम्हाला ते त्यामध्ये कळून जाईल. राईट, ह्यामध्ये काय होतं? तुमचं स्ट्रेच जी स्ट्रिंग आहे ना, हे वेगवेगळ्या वेळेने व्हायब्रेशन होतं. बघा, ह्यामध्ये एकच व्हायब्रेशन झालंय, ह्यामध्ये 3 व्हायब्रेशन झाले. ह्याच्यावरती न्यूमेरिकल पण आहे, तुम्हाला कळून जाईल. ओके, पण नॅचरल फ्रिक्वेन्सी काय म्हणतात? वेन इच बॉडी कॅपेबल ऑफ व्हायब्रेटिंग. ह्यामध्ये काय होतं? ही जी स्ट्रिंग आहे ना, ह्यातला प्रत्येक पार्टिकल व्हायब्रेट होतो बघा, आणि ते बी फ्रीली. हे इम्पॉर्टंट आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? मग ते दिले, ह्यातला प्रत्येक पार्टिकल हा नॅचरली व्हायब्रेट व्हायला लागला, त्याला नॅचरल व्हायब्रेशन होतं. पटलं? हा कशावर डिपेंड आहे? साईज, शेप आणि साईजवर डिपेंड. साईज पण खूप मॅटर करतं, शेपवर डिपेंड. ठीक आहे, त्याला पटलं? ओके, आणि मी तुम्हाला ह्याबद्दल सांगितलं, हा ऍम्प्लिट्यूड झाला, हा पिरियड झाला, हे तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. ओके, स्टेट 1 कंडिशन बॉडी टू एक्झिक्यूट अ फ्री व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन साठी काय व्हायला पाहिजे? हे कधी पॉसिबल आहे? हे व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. कारण व्हॅक्यूम मध्ये काय होतं माहिती का? जे इमॅजिन करा, व्हॅक्यूम मध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स नसतो, एक्सटर्नल फोर्स. तिथे जर अपोज करेल किंवा सपोर्ट करेल, ते फ्री व्हायब्रेशन आहे. फ्री व्हायब्रेशन ऑफ अ बॉडी ऑकर्स ओनली इन व्हॅक्यूम बिकॉज प्रेझन्स ऑफ द मीडियम offers some resistance due to which amplitude of vibration does not remain constant and the continuously decrease होत. हे पटलं सगळ्यांना? जसं मी सांगितलं एक्झाम्पल, तुम्ही गिटार किंवा मंदिरात तुम्ही जी घंटा वाजवता, ते एक्झाम्पल कसं वाजवण्याचा हळूहळू कमी होत राहते. का? बिकॉज ऑफ सम मीडियम, प्रेझेन्स ऑफ मीडियम हा रेजिस्टन्स होत राहतो. कंडिशन ही त्याला सेट होतं. ओके, ओके, नेम वन फॅक्टर on which frequency of sound emitted due to vibration in the air column. Air column depend length of the air column. Length of the air column म्हणजे कसं म्हणतो का? म्हणजे अशी ही लेंथ ऑफ एअर column, जेव्हा तुम्ही आवाज करता ना, तर अशी ती वेळ बनते, अशी ती बनते. मला डायग्राम करतो ना, त्याच्यामध्ये डायग्राम काढून दाखवतो. हे कशावर डिपेंड आहे? लेंथ ऑफ एअर column आहे. बघा, अशी ती गेम अशी ती कन्सेप्ट आहे. हा वाला वेगळा, ह्यामध्ये हा एअर कॉलम झाला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघता ना, ह्याच्यामध्ये लेंथ आहे, एक पूर्ण एक अर्धा आहे, दोन पूर्ण एक अर्धा आहे, तीन पूर्ण एक अर्धा आहे. ह्याच्यावरती आपण न्यूमेरिकल मी ऑलरेडी केलेले आहे. दोन पूर्ण इथे ती अच्छी डायग्राम आहे. हा त्याच्यावर ट्युनिंग फोर्स आहे. ट्युनिंग फोर्स म्हणजे काय असतं का? लोखंडात असतो, तुम्हाला काय करायचं, ती व्हायब्रेट करायचा आहे, मग तुमचा आवाज ऐकला त्यामध्ये नोड अँटीनोड फॉर्म होतात. ठीक आहे, ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ काढलेला आहे, त्यांना पटलं?
नंतर हाऊ डज फ्रिक्वेन्सी डिपेंड ऑन दी फॅक्टर स्टेट पार्ट 1. ओके, हिंदी पार्ट 1 ओके. फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे? लेंथ ऑफ दी एअर कॉलमवर. हे लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. म्हणजे काय, जेवढा जास्त लेंथ असतो तेवढी फ्रिक्वेन्सी घेणार. हे लक्षात ठेवा. आय एम पी हा फ्रिक्वेन्सी कशावर? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. ओके. स्टेट वन वे टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला काय करावं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तुम्हाला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायला तुम्हाला लेंथ काय करावं? रिड्यूस करावं लागेल. बाय डिक्रीजिंग लेंथ ऑफ द एअर कॉलम. बरोबर. आता त्यांनी सांगितलं स्टेट टू वेज ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन अ स्ट्रेट स्ट्रिंग. दोन वे काय आहे? पहिले इन्क्रीजिंग टेन्शन करायचं आहे, टेन्शन इन्क्रीज करायचं आणि डिक्रीजिंग लेंथ. बघा, कारण लॉजिक काय असं ते कन्सेप्ट, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन आहे. टेन्शन वाढलं की तुमची फ्रिक्वेन्सी वाढते आणि फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. तुम्ही लेंथ कमी करायची, लेंथ कमी केली तुमची फ्रिक्वेन्सी वाढेल आणि तुझं डायरेक्टली प्रोपोर्शनल काय टेन्शन वाढेल की तुमची फ्रिक्वेन्सी पण वाढेल. हे थोडे हिडन क्वेश्चन्स आहेत. माझा फॉर्म्युला बघायचा, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तुमचं टेन्शन वाढलं तुमची फ्रिक्वेन्सी पण वाढणार. ऑल सेट आहे, हा इम्पॉर्टंट आहे. ओके. हाऊ डज द इफेक्ट ऑफ एम्प्लिट्यूड ऑन अ फ्री व्हायब्रेशन ऑफ द बॉडी. ओके, ह्यामध्ये काय होतं माहिती का, आता एम्प्लिट्यूड फॉर्म काय होतं, जेव्हा तुम्ही आवाज टाकतो राईट, तो आवाज समोरच्या पण जात का नाही माहिती का, बिकॉज ऑफ एअरमुळे किंवा ह्या रेजिस्टरमुळे आवाज जायला रेजिस्ट करतो, त्यामुळे त्याची स्पीड हळूहळू इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. म्हणजे जेवढा मी जवळून बोलतो, जेवढा मोठा ऐकायला येतं तेवढा लांबचं नाही ऐकायला. का तर आवाज काय होतं, एअरमुळे किंवा रेजिस्टरमुळे इंटेन्सिटी कमी कमी होते. तर तेच आहे. The presence of medium offers some resistance to the motion. So the vibrating body continuously loses their energy, due to which amplitude vibration continuously decreases. कुठल्या प्रकारना amplitude इफेक्ट काय होते फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडीचा, तेच आहे. काय होतं, हळूहळू डिक्रीज होत होते. हेच डिक्रीज होतं त्याला डॅम्प व्हायब्रेशन म्हणतात. मग ते द पिरियडिक व्हायब्रेशन बॉडी डिक्रीजिंग amplitude इन दी प्रेझेंस ऑफ रेझिस्टिव्ह फोर्स. मी तुम्हाला त्याची डायग्राम पण दाखवली होती अशी. पहिल्यांदा एकदम मोठं असतं आणि तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं घरातलं भांडं, पण आवाज मोठा आहे मग हळू 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 खूप महत्वाचं आहे. डॅम्प व्हायब्रेशन बऱ्यापैकी विचारलेलं एक्झाम्पल हे डॅम्प व्हायब्रेशन एक्झाम्पल. ओके, आता ही डायग्राम दिलेली मग त्यातरी क्वेश्चन विचारलं, नेम द काइंड ऑफ व्हायब्रेशन. काय कळत हे डॅम्प व्हायब्रेशन एक्झाम्पल डायग्राम बेस्ड क्वेश्चन. गिव्ह वन एक्झाम्पल सच व्हायब्रेशन दिलेले. काय, वेन अ स्लिम ब्रांच ऑफ ट्री इज पुल्ड देन ट्री इज देन रिलीज इट मेक अ डॅम्प व्हायब्रेशन. किंवा भांडं पडणं हे एक डॅम्प व्हायब्रेशन बेस्ट एक्झाम्पल आहे. वाय एम्प्लिट्यूड इज व्हायब्रेशन ग्रॅज्युएट सांगितलं काय, बिकॉज ऑफ सम रेजिस्टन्स, बिकॉज ऑफ सम रेजिस्टन्स किंवा फ्रिक्शन फोर्स किंवा रेजिस्टिव्ह फोर्समुळे काय होतं, त्याच्यामुळे त्याची एनर्जी लॉस होत राहते. लॉस ऑफ एनर्जी डुइंग वर्क अगेन दी फोर्स. म्हटलं व्हॉट हॅपन टू व्हायब्रेशन ऑफ बॉडी आफ्टर सम टाइम. हे पूर्णपणे आवाज व्हायब्रेट होणं बंद होतो आणि स्टॉप व्हायब्रेटिंग. बरोबर की नाही. तुम्ही बघा ना, भांडं जेव्हा खाली पडतं त्याने खूप आवाज येतो, हळूहळू हळू येतो, एकदम बंद होतो आणि एका टाइम मध्ये काय तो व्हायब्रेट व्हायला बंद होतो, स्टॉप व्हायब्रेटिंग. बघा, ट्युनिंग फोर्क इज सेट टू बी व्हायब्रेटिंग इन एन एअर काइंड ऑफ व्हायब्रेशन हे डॅम्प ऑसिलेशन. का, ट्युनिंग फोर्कचा पण सेम काय, पहिल्यांदा तुम्ही आवाज करताना मग स्टिंग मध्ये त्यांचा आवाज एकदम मोठा येतो, हळू 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 कमी कमी होतो. हे कुठलं एक्झाम्पल झालं, डॅम्प व्हायब्रेशन. ओके, आता त्यांनी विचारलंय व्हॉट आर फोर्स व्हायब्रेशन. फोर्स व्हायब्रेशनसाठी एक वर्ड इम्पॉर्टंट आहे, एक्सटर्नल फोर्स महत्वाचा. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. बघा आलं, द व्हायब्रेटिंग ऑफ अ बॉडी विच टेक्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. सांगितलं ना तुम्ही, हा खूप महत्वाचा वर्ड आहे. राईट, फॉर एक्झाम्पल when गिटार इज प्लेड, आर्टिस्ट फोर्स स्ट्रिंग, त्याच्यामध्ये फोर्स व्हायब्रेशन. ओके, आम्ही तुम्हाला कशी मानून का हे तीन पार्ट तुम्हाला करायचे, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन मध्ये डिफरन्स. फ्री व्हायब्रेशन मध्ये तुम्ही बघता ना, नो एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल फोर्स होतो. इन दी अब्सेंस ऑफ रेजिस्टिव्ह फोर्स असतो आणि ते प्रेझेंट एक्सटर्नल फोर्स असतो. पहिलं पण झालं. फ्री व्हायब्रेशन मध्ये काय तुमची फ्रिक्वेन्सी ना डिपेंड आहे कशावरती, साईज आणि शेप वरती. आणि फोर्स व्हायब्रेशन वरती डिपेंड आहे तुमच्या किती तुम्ही फोर्स अप्लाय करताय, किती क्वांटिटी फोर्स अप्लाय करताय.
पटलं सगळ्यांना? हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. एकाच म्हणजे एकाच. आता रेझोनन्स आला. ओके, पुढचा क्वेश्चन आहे रेझोनन्स. रेझोनन्स बरोबर क्वेश्चन होता. तर वाक्य यायला पाहिजे तुमची एक्सटर्नल पिरियडिक फोर्स हा तुमच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी बरोबर इक्वलंट आहे. म्हणजे हे दोन हे वाक्य हे वर्ड यायला पाहिजे. पिरियडिक फोर्स ऑन दी बॉडी इज इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी. मग काय होतं, बॉडी रॅपिडली व्हायब्रेट व्हायला लागते विथ इन्क्रीज अँप्लिट्यूड. त्यामुळे व्हायब्रेट एकदम जोरात जोरात व्हायब्रेट होते. ते मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो ब्रिजचं. एक एक्झाम्पल. कंडिशन काय आहे मी तुम्हाला म्हटलं, कंडिशन विचारतो काय तुमची एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला दॅट शुड बी इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी. आलं की नाही? ओके, हे पण एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. हे दोन विचारतात फोर्स आणि रेझोनन्स मधलं. फोर्स व्हायब्रेशन मध्ये काय होतं, तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी सेम नसते, रादर डिफरंट असते. ह्यामध्ये सेम असते. इथं व्हायब्रेट काय होतं, नॉर्मल आणि अँप्लिट्यूड स्मॉल असते. आणि इथं काय होतं, जेव्हा ती मॅच होते ना तेव्हा बॉडी एकदम जोरात व्हायब्रेट व्हायला लागते. म्हणून अँप्लिट्यूड खूप मोठे असते. हे इम्पॉर्टंट आहे. वाय लाऊड साऊंड इज हर्ड ॲट रेझोनन्स. का? कारण की त्याची जेव्हा ती मॅच होते ना तेव्हा खूप एनर्जी होते बघा. विथ लार्ज अँप्लिट्यूड दस कन्वेइंग मोर एनर्जी. जेवढा जास्त अँप्लिट्यूड असतो ना तेवढी एनर्जी ट्रान्सफर जास्त होते आणि तेवढा जास्त आवाज होतो. हे सगळ्यांना पटलं? ओके. आता ह्याच्यानंतर थर्ड पार्ट टॉपिक करायचा आहे. ह्याचा छोटा थर्ड टॉपिक आहे, तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड मध्ये तुम्हाला 3 गोष्टी करायच्या बघा. ह्याचे पण खूप काही गोष्टी येतात. 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिला आहे लाऊडनेस आहे, ह्याला इंटेन्सिटी. दुसरा आहे पीच किंवा सिलेक्ट मध्ये. आणि तिसरा आहे टिम्बर ऑर क्वालिटी. खूप महत्वाचा. ह्यातला एक क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही करून घेता. इंटेन्सिटी म्हणजे काय होतं माहिती का? इंटेन्सिटी बघा, मी म्हटलं मी एकदम मोठीने बोलतो, याचा अर्थ काय, म्हणजे इंटेन्सिटी कमी होती. इंटेन्सिटी काय म्हणू शकतो? इंटेन्सिटीचे एक्झाम्पल डेफिनेट सांगतो. इंटेन्सिटी म्हणजे काय होतं, अमाऊंट ऑफ साऊंड एनर्जी passing per unit time area. Per unit time area around that point. एक मिनिट. per unit time per unit time per unit time per unit area per unit time per unit area around that point in a direction perpendicular to the area. आणि हा पाठ करू लागतो. इंटेन्सिटीचं कळलं तुम्हाला? इंटेन्सिटी काय होतं, तुमची साऊंड एनर्जी किती पास होते. मग बोटांनी बोलायचा अर्थ का, तुमची माझी एनर्जी साऊंडची एनर्जी मी वाढवतोय, पर युनिट टाइम मध्ये खूप पास करतोय. मी हळू बोलतायचा अर्थ काय, मी कमी एनर्जी पास करतोय. हे सगळ्यांना पटलं? तर ह्याचं युनिट पण विचारतात. ह्याचं युनिट काय, हा मेजर करता, हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना पटलं? कॉन्सेप्ट आहे. आता ह्याच्यानंतर एक क्वेश्चन विचारतात की हा इंटेन्सिटी ऑफ साऊंड कशावरती डिपेंड आहे. ठीक आहे, हा इंटेन्सिटी ऑफ साऊंड कशावरती डिपेंड आहे. हा जो आय आहे ना, याच्यावरती क्वेश्चन आहे, ज्याचं न्यूमरिकल इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. राइट. दूसरा है इंटेंसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. तीसरा है डेंसिटी वरती, डेंसिटी वरती इंटेंसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल डेंसिटी असणार. हा 3 गोष्टी डिपेंड आहे. तुम्हाला कुठलं कॉन्सेप्ट? ओके. आता लाऊडनेसचा अजून एक फॉर्म्युला आहे. लाऊडनेस म्हणजे हाय झालं, हे इंटेन्सिटी झालं. इंटेन्सिटी म्हणजे काय होतं, अमाऊंट ऑफ एनर्जी. ह्याच्यावरती एक छोटासा पार्ट आहे,
तर मी त्याला कन्वर्ट केलं लाऊडनेस त्याला बोललो. लाऊडनेस म्हणजे काय, हा खूप मोठ्याने बोलतो, याचा अर्थ काय, लाऊडनेस झाला. इझी. लाऊडनेस म्हणजे काय, ही बेसिकली डिग्री, तुम्हाला सेन्सेशन होते ना, इज द डिग्री ऑफ सेन्सेशन ऑफ साऊंड प्रोड्यूस, राईट. हे कशावर डिपेंड, डिग्री ऑफ लाऊडनेस कशावर डिपेंड आहे का, ही डिपेंड आहे तुमच्या कानावरती पण डिपेंड, तुमच्या कानाला ऐकायला मिळालं पाहिजे, आणि रिस्पॉन्सवरती. रिस्पॉन्स हे विचारत नाही ऑफ द इयर, मला वाटत नाही कधी ऐकलं नाही विचारलं, दोन पण ऐकलं समजा. लाऊडनेस म्हणजे काय असतं, डिग्री ऑफ सेन्सेशन ऑफ साऊंड प्रोड्यूस. त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉग आय केलेला, हा त्याचा फॉर्म्युला. एल डायरेक्ट प्रोपोर्शनल टू लॉग आय, त्याचे न्यूमेरिकल आहेत, मी ऑलरेडी व्हिडिओ बघू शकतो. ठीक आहे, ऑल सेट आहे, एवढंच आहे. मग साऊंड लाऊडनेस बद्दल काय बोलणार, लाऊडनेसला असं म्हणू शकतो डिग्री ऑफ सेन्सेशन साऊंड प्रोड्यूस, किंवा असं म्हणू शकतो की वेअर इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजरेबल, असं पण म्हणू शकतो. लाऊडनेस मध्ये इंटेन्सिटी किती आहे ते पण आपण मेजर करतो. सगळ्यांना पटलं, ओके. त्यानंतर येतं ह्याचं युनिट काय, डेसिबल युनिट आहे, असं डेसिबल सगळ्यांना माहित असतं. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा पार्ट येतो पीच किंवा श्रीलनेस येतो, हा खूप महत्वाचा आहे. पीच ऑर श्रीलनेस, श्रीलनेस ह्याची डेफिनेशन अशी येते, इट इट डिस्टिंग्विश distinguish shrill sound from grave. ठीक है, grave sound. Even though two notes are of same intensity. हे सगळ्यांना पटलं, ओके. आता हा पीच किंवा स्नेस आहे ना, हा ह्याचे फक्त विचारतो, हा कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी वाढली, तुमची फ्रिक्वेन्सी वाढली की तुमचा पीच पण वाढणार, असं ते कन्सेप्ट आहे. दुसरा टॉपिक आहे, म्हणजे दुसरा रिलेटिव्ह रिझन आहे, रिलेटिव्ह motion between relative motion between source of the source of sound and listener, हे दोन गोष्टी त्यामुळे लक्षात ठेवायचं ना. हे विचार हा तर जास्त ह्यामध्ये थेरोटिकल क्वेश्चन जास्त विचारतात, कोण कशावर डिपेंड आहे, कोण कशावर डिपेंड नाही, एवढं विचारतात, राईट. हा झाला. आता तुम्हाला तिथे हे दाखवतो, आता म्हणजे पिच आणि शिल्लक मध्ये फरक दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया करून जाईल कसं असतं ते. तुमच्या पुस्तकात असेल, मला सांगायला पण बरं पडून जाईल. ओके, मग टेम्पररी आपण काय करू, ओके.
तुम्ही इथे बघताल ना, ह्या दोन्ही वेव्ह मध्ये तुम्ही बघताल दोन्हीची इंटेन्सिटी सेम. इंटेन्सिटी म्हणजे काय, अँप्लिट्यूड सेम, पण ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि ह्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. म्हणजे दिले बघा, द ग्राफ फॉर टू वेव्स हॅव्हिंग सेम लाऊडनेस बट डिफरंट पिच. पिच म्हणजे काय, तुमची फ्रिक्वेन्सी दिली राहिली. पटलं का ना? ओके, ऑल सेट आहे. पिच बद्दल कळालं असेल ना. त्याच्यानंतर येते क्वालिटी और टिम्बर. क्वालिटी और टिम्बर. क्वालिटी काय सांगतो, हा डिस्टिंग्विश करतो बेसिकली. डिस्टिंग्विश between two notes of same pitch and loudness. Produced by different sources. हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे खूप महत्वाचं हवं पाहतो. आता हा पण कशावरती डिपेंड आहे, हा पण एक खूप वेळा विचारतो. हा आहे सेम, जसं मग पिच हा रिलेटिव्ह मोशन वरती होता ऑफ सोर्स अँड साऊंडचा लिस्नरचा, हा तसाच आहे, हा रिलेटिव्ह इंटेन्सिटी डिपेंड आहे. ओव्हर नोट म्हणजे काय, ओव्हर नोट हे थेरॉटिकल विचारतो, त्यामुळे एवढं तुम्हाला करायला. अँड द नंबर अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ ओव्हर नोट. Number and frequency of the overload. हे सगळ्यांना पटलं. म्हणजे आता अजून करा, आता समजा आता तुम्ही कधी बघितलं असेल, आता ह्यामध्ये एक्झाम्पल आता मी माझा जो आवाज आहे तो आवाज तुमचा सेम आवाज कोणीतरी वेगळा काढतो, राईट. म्हणजे क्वालिटीने तुम्हाला काय होतं, हे डिस्टिंग्विश करायचं, सेम पिच सेम लाऊड पण डिफरन्स होतो. माझाच आवाज कोणीतरी दुसरा व्यक्ती काढत असेल, तुम्हाला ते डिस्टिंग्विश करायचं. हेच आहे डिस्टिंग्विश बिटवीन टू नोट्स ऑफ सेम पिच. मी त्याच अँप्लिट्यूडने बोलणार आहे आणि त्याच लाऊडनेसने बोलणार आहे, त्याच पिचने त्याच लाऊडनेसने बोलणार आहे. असाच आवाज दुसरा कोणी काढत असेल सेम आहे, मग त्यांना डिफरन्शिएट करणं, त्यांचा डिस्टिंग्विश करणं, ह्याला म्हणजे क्वालिटी किंवा टिंबर म्हणतात. सगळ्यांना पटलं. आपण त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याने एक्झाम्पल बघा दिलं. आता एक तुम्हाला लॉजिकली कोण आहे त्यामध्ये तुम्हाला काय प्रत्येकाचं थोडंसं चेंज करायचं आहे. म्हणजे पुस्तकाची डायग्राम दिली त्याच्यावर मी पण तुम्हाला एक्सप्लेन करतो, तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, बघा ह्या केसमध्ये तुम्ही बघताल ना, बघा ट्युनिंग फोर दिलेला हा वाला, इथे बघा ट्युनिंग फोर केस, हा व्हायोलिन दिला आणि हा पियानो दिला. तुम्ही बघता ना दोघांची अँप्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी पण आहे, नोट्स ऑफ दी सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट क्वालिटी. क्वालिटी काय तुमची डिफरंट, हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना पटलं. ओके, ह्याच्यानंतर इथं नॉईज पोल्युशन येतं, शेवटचा टॉपिक आहे, खूप कमी क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज नॉईज. नॉईज म्हणजे काय, अनप्लेझंट साऊंड आहे, तुम्हाला नको असलेला साऊंड असतो, त्याला नॉईज असं म्हणतात, राईट. अनप्लेझंट साऊंड कॉल्ड नॉईज. ओके, आता आता हा एक जरा नॉईज झाला सगळ्यांचा, नॉईज पोल्युशन वरती आहे ते तुम्ही एकदम सिम्पल स्वतः करू शकता. ह्याच्यानंतर आहे ना एक क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज माय म्युझिक आणि म्युझिक अँड नॉईज. नॉईज म्हणजे काय असतं, अनप्लेझंट साऊंड की आपल्याला ऐकायचा नसतो, तोला नॉईज झाला, जी इच्छा नसते. म्युझिक म्हणजे काय असतं, जे तुमच्या मनाला शांत करतो बेसिकली, किंवा प्लीझंट साऊंड असू शकतो, असं शॉर्टकट म्हणू शकतो, राईट. तर म्युझिक साऊंड विच प्लीझंट प्लीजिंग सेन्सेशन. म्युझिक बद्दल आपण लिहूया, म्युझिक बद्दल काय लिहायचं, प्रोड्युसेस pleasant sensation to the listener.
नॉईज म्हणजे काय होतं? नॉईज म्हणजे अनप्लेझंट, प्रोड्युसेस अनप्लेझंट सेन्सेशन टू दी लिसनर, हे सोपं मध्ये मिळेल. ऑल्सो येते. ओके, एक्झामला ह्यांचा डिफरन्स पण विचारतात, आपण ते जेव्हा क्वेश्चन आन्सर करू ना त्याचं आपण त्याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे, हे क्वेश्चन आन्सर करू आपण आता. ओके, नेम 3 कॅरेक्टर म्युझिकल सॉन्ग. मी सांगितलं लाऊडनेस, पिच किंवा टिम्बर. टिम्बर किंवा क्वालिटी, हे तीन आहे. ओके, विच आर द फॉलोइंग प्रॉपर्टी डिटर्मन दी लाऊडनेस ऑफ साऊंड. लाऊडनेस साऊंड कशावर डिपेंड होते? लाऊडनेस साऊंड हा एम्प्लिट्यूडवर डिपेंड होतो बेसिकली. लाऊडनेस म्हणजे काय बघ, लाऊडनेस म्हणजे किती मोठ्याने बोलणं, मोठ्याने बोलणं म्हणजेच लाऊडनेस झालं, म्हणून तुमचा आन्सर काय एम्प्लिट्यूड असणार. दुसरं, हाऊ दी लाऊडनेस ऑफ साऊंड इज मेन्शन इन दी पार्ट. लाऊडनेस तुम्हाला दिलं होतं, आता तुम्ही ते दाखवतो लाऊडनेस बद्दल. हा, लाऊडनेस म्हणजे इंटेन्सिटी झाला. हा काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड आहे. माहिती आहे, डायरेक्टली स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, लाऊडनेस कुठे गेलं आहे? ओके, लाऊडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड, हे काय नंबर आहे. आता त्याने पुढे दिले, इफ द अँप्लिट्यूड ऑफ वेव इज डबल व्हॉट विल बी द साऊंड, व्हॉट विल बी द इफेक्ट लाऊडनेस. बघा, ॲझ्युम करा मी हे जे पॅरामीटर त्याला असं करूया, अँप्लिट्यूड लाऊडनेस L1 लिहितो. ओके, तुमचा अँप्लिट्यूड A1 लिहितो, हा L2 लिहितो. त्यांनी काय सांगितलं, त्याचा नवीन अँप्लिट्यूड आहे, हा डबल करा. डबल करायचा, हा ट्वाईस असणार आहे. हे पटलं सगळ्यांना? मग आपला फॉर्म्युला काय, L1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A स्क्वेअर आहे, A1 स्क्वेअर. L2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल A2 स्क्वेअर. ह्या दोघांचा मी रेशियो घेतो, L1 अपॉन L2 इज इक्वल टू A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. राईट, L1 अपॉन L2 इज इक्वल टू A1 ची व्हॅल्यू तशी ठेवली नाही. A2 म्हणजे काय, तुमचा 2A1 आहे, तर काय झालं, A1 स्क्वेअर अपॉन 4A1 स्क्वेअर. त्याला हा गेला, तुम्हाला काय रिलेशन बघा, L1 4 इंटू L1 इक्वल टू L2. तुमचा जो नवीन आवाज आहे तो काय असणार, तुमचा 4 टाइम्स असणार आहे, म्हणून तो दिलं बघा. लाऊडनेस बिकम 4 टाइम्स बिकॉज लाऊडनेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. सगळ्यांना पटलं? ओके, असे क्वेश्चन खूप वेळा विचारतात. मग दोन वेव दिलेला आहे, त्यांचा सेम पिच आहे, त्याने अँप्लिट्यूडचा रेशिओ दिलाय, मग लाऊडनेस विचारला. अँप्लिट्यूडचा रेशिओ दिला म्हणजे लाऊडनेस ही डायरेक्ट अँप्लिट्यूड स्क्वेअर आहे. L1 अपॉन L2 डायरेक्ट A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. A1 ची आणि A2 चा रेशिओ त्यांनी 1:3 दिलेला आहे, स्क्वेअर केलं म्हणजे 1:9 आला. त्याचा रेशिओ किती आहे, 1:9 आला. राईट, आणि फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी बद्दल पहिल्यापासून सांगितलं, फ्रिक्वेन्सी नेहमी सेम असते, मग त्याचा रेशिओ काय 1:1 होतो. हा खूप IMP क्वेश्चन आहे, हा आणि हा क्वेश्चन IMP. ओके ओके, इंटेन्सिटी मी सांगितलं तुम्हाला कसं होतं, मायक्रोवॅट पर मीटर स्क्वेअर आहे. इंटेन्सिटी म्हणजे पॉवरचा युनिट आहे. लाऊडनेस हा फॉर्म्युला आहे, L इज इक्वल टू K लॉग आहे. मी सांगितलं L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉग आहे. मग हा प्रोपोर्शनली साइन काढला, त्याच्या ठिकाणी इक्वल टू K टाकलेला आहे, हे ते कन्सेप्ट आहे. ओके, स्टेट 3 फॅक्टर ऑन विच लाऊडनेस, कशा कशावर डिपेंड आहे मी तुम्हाला सांगितलं. लाऊडनेस कशावरती बघा, अँप्लिट्यूडवरती आहे, फ्रिक्वेन्सी आणि डेन्सिटीवरती. मग ते स्क्वेअर ऑफ प्रिन्स अँप्लिट्यूड आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स आहे आणि सरफेस एरियावर डिपेंड आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. लाऊडनेस ही डायरेक्टली अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर आहे. म्हणजे काय, तुमचा डिस्टन्स जेवढा जास्त असेल, म्हणजे आता अजून करा मी इथं आहे आणि मी इथून बोलतो आणि इथं कोणतरी येईल, त्याला ऐकायला जाईल, पण हा जर इथं गेला की तुमचा डिस्टन्स वाढला, म्हणजे तुमचा लाऊडनेस काय कमी झाला, पण ते किती कमी होतं हा तर रिलेशन. पण डिपेंड ऑन द सरफेस एरिया ऑफ द व्हायब्रेटिंग बॉडी, हा पण एक खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे. सरफेस एरिया ऑफ द व्हायब्रेटिंग बॉडी म्हणजे काय असतं, तुम्ही कधी पण म्हणून ते आधीच्या काळी माहित नसतं, असे असायचे. इथून तुमचं साऊंड असतं तिथे हवाला, असं ते बोल, इथून बोललं की ते त्याचं सरफेस एरियावरती डिपेंड आहे. युनिट कुठलं आहे, युनिट ऑफ साऊंड लेवल कुठलं आहे, म्हणजे बसा डेसिबल मध्ये नसतं, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आपली लिमिट किती, अप टू 120 dB पर्यंत आपण ऐकू शकतो, याच्या पलीकडे नाही आपल्याला ऐकलं तर कान होऊ शकतो. नॉईज पोल्युशन म्हणजे काय असतं, ज्याचा डिस्टर्बन्स मोर दॅन 120 dB असतो त्याला नॉईज पोल्युशन म्हणतो बघा. अबव 120 dB, व्हेरी सो लाऊड स्पीकर मुव्हिंग व्हेकल कॉल्ड नॉईज पोल्युशन. व्हॉट डिटरमाइन द पिच, पिच मी बरं सांगितलं, पिच काय करतं बेसिकली,
पिच ऑफ साऊंड डिटरमाइनिंग इट्स वेवलेंथ और फ्रिक्वेन्सी. मी तुम्हाला डायग्राम पण दाखवली होती राईट. मग त्यांनी सांगितलंय बघा, टू नोट ऑफ द सेम अँप्लिट्यूड अँड साऊंडेड सेम इन्स्ट्रुमेंट बट विल डिफर इन पिच दिलं. पिच डिफर म्हणजे काय, त्याची जरी तुमची अँप्लिट्यूड सेम असेल, डायग्राम पण दाखवली होती तुमची पिच राईट, तुमची अँप्लिट्यूड सेम आहे पण दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आणि वेवलेंथ पण सेम आहे. हेच एक्झाम्पल आहे. पटलं का त्यांना? मग तुमची ह्या केसमध्ये अँप्लिट्यूड सेम राहील पण तुमची फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ही वेगळी राहणार आहे. हे इम्पॉर्टंट आयएमपी लक्षात ठेवा. पीच तुम्हाला काय सांगतो बाबा, दोघांची फ्रिक्वेन्सी भले मी दोघां आता लेट्स मी ज्या इंटेन्सिटी बोलतो, ज्या आवडा आवाज बोलतो, दुसरा पण त्याच आवाजाने बोलत असतो, पण काय डिफरन्स दोघांमध्ये, माझी वेवलेंथ माझी फ्रिक्वेन्सी, त्याची वेवलेंथ त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असणार. हे तुम्हाला पीच सांगतो. नेम द प्रॉफिट साऊंड रिलेटेड इट्स फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी रिलेटेड काय बघा, फ्रिक्वेन्सी वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी रिलेटेड म्हणजे पीच आलं तुमचं. राईट. ओके, पुढे तर दिलं. Name and define the characteristic which enables you one distinguish two sound of same loudness. बघा loudness सेम आहे, तर तुमची फ्रिक्वेन्सी पीच, आता आपण डायग्राम सांगितलं तुम्हाला बघा, तुमची अँप्लिट्यूड सेम आहे पण तुमची फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ वेगळी. हे तुम्हाला दिलेलं. नेम द कॅरेक्टरिस्टिक साऊंड ऑफ टू म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इव्हन दे सेम पीच आणि सेम लाउडनेस. क्वालिटी बघा ना, तुम्ही जर बघताल ना, तुमची काय होतं, अँप्लिट्यूड सेम ह्या केसमध्ये क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघताल ना, दोघांची अँप्लिट्यूड सेम आहे, लाउडनेस म्हणजे अँप्लिट्यूड सेम आहे आणि पीच पण सेम आहे. कुठल्या सगळ्यांना? ओके, स्टेट द फॅक्टर दॅट डिटरमाइन पीच. पीच कशावर डिपेंड आहे? पीच हा हे 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 लिहून घ्यायचं, हे खूप महत्त्वाचं. पीच हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. लाउडनेस कशावर डिपेंड आहे? अँप्लिट्यूड डिपेंड आहे. आणि क्वालिटी कशावर डिपेंड आहे? वेव्हफॉर्म. कशा टाईपची वेव्हफॉर्म बनली ते तुम्ही बघताय ना, इथे बघ, ही वेव्हफॉर्म जरी वेगळी, ह्याची वेव्हफॉर्म वेगळी, ही काशी पण बनली, ही थोडी चांगली बनली, ते वेव्हफॉर्मवर डिपेंड आहे. मग तेच ते दिलेलं आहे. राईट, सगळ्यांना पटलं? ओके. नेम द कॅरेक्टरिस्टिक साऊंड ऑफ अफेक्टेड ड्यू टू चेंज इन. अँप्लिट्यूड चेंज झालं की तुमचा लाउडनेस चेंज होईल, वेव्हफॉर्म चेंज झालं की तुमची क्वालिटी चेंज होईल, फ्रिक्वेन्सी चेंज झाली की पिच. बघा सेम क्वेश्चन वेगवेगळ्या नवीन विचारला. ओके, त्यांनी डिफरन्स विचारलाय, नोट आणि नॉईज मध्ये डिफरन्स. म्युझिकल, म्युझिकल हे नेहमी तुम्हाला माहिती काय आहे, तुम्हाला क्लानाला प्लेझंट साऊंड देतं, हा अनप्लेझंट देतो. बाकीचं काय करायची गरज आहे का? बाय रिड्युसिंग दी अँप्लिट्यूड काय होतं, इट्स अँप्लिट्यूड जर रिड्यूस केलं की तुमचं लाउडनेस काय होतं, डिक्रीज होतं. का? लाउडनेस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड आहे. तर अँप्लिट्यूड रिड्यूस झाला की तुमचं लाउडनेस पण रिड्यूस होणार. ओके, टू साऊंड ऑफ सेम लाउडनेस सेम पिच डिफर बाय इन्स्ट्रुमेंट. काय होणार तुमचं? वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म म्हणजे काय? क्वालिटी आली. राईट. ओके, टू साऊंड ए अँड बी ऑफ सेम अँप्लिट्यूड दिले, सेम वेव्हफॉर्म. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी आला म्हणजे तुमचा पिच बद्दल बोलतात ते. पिच आला म्हणजे काय आला तुमचं बघा, ग्रेव आणि श्रील आणि गेव आला. म्हणजे श्रीलनेस और पिच काय होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सी आहे दिलेली. ते दिलेलं पण इथे बघा फ्रिक्वेन्सी द्या, इथे ही फ्रिक्वेन्सी कमी आहे, पहिल्याची ए ची फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि बी ची ही जास्त आहे. मग ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त होतो नेहमी श्रील आवाज करतो आणि दुसरा जो आहे तो ग्रेव आवाज करतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. आय थिंक साऊंड चॅप्टर एवढाच आहे. ठीक आहे, तुम्ही आय वुड सजेस्ट की तुम्ही व्हिडिओ बघा आणि हे क्वेश्चन आन्सर खूप महत्वाचे. एक्झाम हेच क्वेश्चन आन्सर तुम्हाला मदत करते, त्यामुळे ह्याचं सोल्युशन लक्षात ठेवणं महत्वाचं. ठीक आहे, हा व्हिडिओ एवढाच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, थँक्यू.